मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मेंबरसाठी असलेल्या या विशेष प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लग्न जुळत नाहीत ही समस्या आपल्या सगळ्यांना भेडसावते आहे. मात्र आपण लग्न जुळवण्यासाठी काय उपाय केले पाहिजे किंवा मोफत फुकटात प्रयत्न करायला काय हरकत आहे, या दृष्टीनं विचार करत असताना गेल्या 5-6 वर्षापासून आपण हा जो प्लॅटफॉर्म चालवतो आहोत. तर बऱ्याच गोष्टी माणूस अनुभवातून शिकत असतं आणि मग हे शिकत असताना आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यापेक्षा मुलीच्या अपेक्षा वाढल्या, भाव वाढले, मुलं व्यसनी झाली. ह्या गोष्टी चघळत बसण्यापेक्षा लग्न जुळण्यासाठी सर्वांना मिळून काय प्रयत्न करता येतील या दृष्टीनं जे काही आम्हाला अनुभव आलेले आहेत, तर त्या अनुभवाच्या माध्यमातून 2-3 गोष्टीच्या माध्यमातून लग्न जुळतात असा आमचा ठाम विश्वास झालेला आहे. म्हणजे असं नाही की लग्न जुळत नाहीत किंवा आपण जर गावखेड्यात राहत असू तर आपल्या गावखेड्यामध्ये आता बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी मंदिरं बांधलेली आहेत आणि त्या मंदिरामध्येही लग्नाच्या तारखा बुक असतात. ते मिळत नाही. जे काही आपल्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी जे मंगल कार्यालय आहेत तर त्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दरवर्षी एक दोन नवीन मंगल कार्यालय बाजारात येतं. त्याच्या तारखा बुक असतात त्या तिथीनुसार, त्या भेटत नाहीत आणि मग ही कुठेतरी लग्न जुळतात. फक्त ज्या अडचणी येतात तर त्या मध्यमवर्गीय शेतकरी, गोरगरीब. आता शेतकऱ्यांना कोणी विचारत नाही किंवा शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत किंवा त्याच्यासाठी अडचणी येतात. तर याच्या मागेही काही कारणं आहेत की इथली जी काही पिढ्यानपिढ्याची काही राजकीय व्यवस्था आहे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून, तर या राजकीय व्यवस्थेनं शेतकऱ्यांना कायम गुलाम ठेवलेला आहे. शेतकऱ्यांची कधी प्रगती व्हावा असं कुणालाच वाटलं नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की बा राजकारणामध्ये चांगली लोक आली पाहिजे, मात्र आपल्यातलंच कोणीतरी राजकारणात निवडून गेल्याच्या नंतर तो घरच्या आईबापाला, शेतकऱ्यांना, सगळ्याच समाजाला तो विसरून जातो. तो त्याचंच भलं पाहतो. दुसरीकडे नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नाही, तुम्ही आम्ही त्रस्त होतो आणि नोकरी मिळाली की आपल्यातलाच कोणीतरी तो नोकरदार असतो, तहसीलमध्ये पंचायत समिती बसलेला, बँकेत बसलेला, तर तो आपल्यासोबतच हिडीस फिडेपणानं वागतो. हे आपले तुमचे आमचे सगळ्यांचे अनुभव आहेत. लग्नाच्या बाबतीतही तसंच होतं की लग्न जुळत नाहीत, लग्न जुळत नाहीत आपण असं म्हणत सुटतो. मात्र आपलीच लग्न कुठंतरी जुळल्याच्या नंतर मग त्या लग्नाचे वादही होतात किंवा टिकतही नाहीत. लग्न एक तर पहिली गोष्ट जुळत नाही, जुळले तर टिकत नाहीत. ही एक वास्तविकता आहे. या गोष्टीचा आपण कुठेतरी स्वीकार केला पाहिजे किंवा आपण असं म्हणायला हरकत नाही की समाज हा प्रवाहपतीत कुठेतरी होत चाललेला आहे, की संस्कृती परंपरेच्या नावाखाली आपण कुठला तरी वेगळाच धिंगाणा घालतो आहोत आणि या सगळ्या गोष्टीचे वाईट परिणाम तुम्ही आम्ही सगळेजण भोगतो आहोत. ही गोष्ट आता आपण मान्य केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. आता लग्न जुळण्यासाठी काय मदत होईल, तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचे आम्हाला असे प्रश्न येतात की बाबा आम्ही जे काय आहे मराठा लग्न अक्षदा, तर याच्याविषयी आम्ही वारंवार सांगत असतो आणि तेही तेच सांगतो की 6 वर्षापासून हा एक केवळ सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. लग्नासाठी कुणाची फसवणूक होऊ नये हा या प्लॅटफॉर्मचा एक मुख्य उद्देश आहे. दुसरीकडे लग्न जुळण्यास मदत व्हावी हाही या प्लॅटफॉर्मचा एक मुख्य उद्देश आहे आणि या माध्यमातून लग्न जुळतीलच किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आपण ते सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, हा आमचा प्रामाणिक त्याच्या मागचा हेतू आहे. दुसरीकडे आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही. ज्या काही गोष्टी असतील थोड्याफार तुमच्या मदतीच्या, तर त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट आधीच सांगत असतो आणि हे करत असताना या माध्यमातून 500-600 लग्न जुळलीत, ही एक चांगली तुमच्या आमच्यासाठी एक अभिमानाची, गौरवाची बाब आहे. मात्र ती कशी जुळली याच्यामध्ये आमचा कुठलाच रोल नाही. हे सांगत असतानाही आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न जुळतात. मात्र त्याची पद्धत आपल्याला थोडीशी त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जी काही आपण ज्या काही गोष्टी आहेत लग्न जुळवण्यासाठी, तर एखाद्या ग्रुपवर एखादा बायोडाटा आला. आता काल रात्री आम्ही एक बायोडाटा टाकला आणि टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की तो मुलगी जी होती त्या मुलीचा बायोडाटा, ती कुठेतरी पुण्याला जॉब करते आणि बुलढाणा जिल्ह्यातलं तिचं स्थळ. आणि मग त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना एक तर त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातलं स्थळ जे पुण्याला स्थायिक झालेलं असेल किंवा पुण्याला किंवा जॉब करणारा असेल कुठेतरी, असंच त्यांना स्थळ अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी अपेक्षा जरी लिहिली नसली तरी ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. मात्र बऱ्याचदा आपल्याला काही समजत नाही आणि मग त्याच्या खाली कॉमेंट्स आले 4-5 की त्या बायोडाटा खाली, आणि आम्ही त्याच्यावर स्पष्ट लिहिलं की हा बायोडाटा आम्हाला अमक्या अमक्या ग्रुपवरून प्राप्त झालेला आहे. तरी सुद्धा त्याच्या खाली कॉमेंट्स आल्या की अमका जिल्हा चालेल का, तमका जिल्हा चालेल का, मुलगा शेती करतो, मुलगा दुकान चालवतो. आता हे कसं शक्य आहे? याच्यातून आपला येडेपणा सिद्ध होतो. कारण आम्ही एक तर त्याच्यामध्ये लिहिलं की या ग्रुपवरून तो बायोडाटा आलेला आहे आणि प्रश्न विचारणारी ही शिकलेली लोक आम्हाला प्रश्न विचारतात.
किंवा त्याच्यावर त्या बायोडाटावर मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही ते हे करू शकता. मात्र ते तुम्हाला प्रतिसाद कशासाठी देतील? कारण त्यांची जी काही एक मुलगी जर नोकरी करणारी असेल, ती जर 20,000 रुपये कमवत असेल, तर तिला ती नोकरीवालाच लागेल. ह्या सर्वसामान्य अपेक्षा येतात. आपणही आपल्या अपेक्षा सोडायला तयार नाही. मुलगा जर मास्तर असेल तर त्याला मास्तरीनेच बायको पाहिजे, नाही तर सरकारी नोकरी वाली पाहिजे. तो कुठंतरी शेतकऱ्याची मुलगी करतो, एखादी 10वी झालेली कमी शिकलेली गरीब घरची मुलगी करतो का? तो त्याच्या हुंड्यासाठी तर त्याचे नखरे सुरू असतात. कधी घोड्यावर बसतो, कधी हत्तीवर बसतो. ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. तर या माध्यमातून आपण दर शनिवारी आणि मंगळवारी यातून काही बायोडाटांचा परिचय देणार आहोत आणि परिचय देत असताना त्याच्याशी डायरेक्ट कसा संपर्क करायचा याची माहिती आपण या मेंबरसाठी असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. याचं प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला सार्वजनिकरित्या बोलता येत नाहीत. कम्युनिटीच्या IT ऍक्टच्या काही गाईडलाईन्स असतात, त्याचं उल्लंघन करता येत नाही. आणि मग बऱ्याच जणांची अपेक्षा असते की मग तुम्ही अनाथ आश्रमाची फसवणूक कशी होते, अनाथ आश्रमाचे फोन नंबर काहून देत नाही, पत्ते काहून देत नाही. तर मग त्याच्यानंतर जर एखादा द्यायचा असेल तर एखाद्या बाजाराला म्हणा देऊन बघा, आणि मग नंतर एखाद्यानं तक्रार केल्याच्या नंतर कशी गुन्हे दाखल होतात, त्याचे पोलीस कसे त्रास देतात, ह्या गोष्टीचा अनुभव आम्हाला 2-3 वेळेस आलेला आहे. म्हणून ह्या गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं. तर असो मित्रांनो, आपण जो काही मेंबरसाठी असलेल्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ पासून आपण काही स्थळांचा परिचय याच्यातून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपल्याला एक आव्हान असेल की तुमच्या आजूबाजूला तुमचं तुम्ही लग्न ठरवत असताना जर तुमच्या नात्यागोत्यातील एखादी जर गरीब मुलगी असेल, कमी शिकलेली असेल, तिला आधार नसेल, किंवा वाड्या वस्त्यावरची कोणी असतील किंवा परजातीय असतील, तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत द्या. म्हणजे त्या माध्यमातून आम्ही काय करू की इतरांपर्यंत ती माहिती पोहोचू, त्याची अपेक्षा द्या. आणि ज्या काही आम्हाला आठवड्याभरातून 2-3 स्थळं येतात, तर त्यांच्या योग्य त्या खात्री पडताळणी केल्याच्या नंतर आम्ही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.